वहिनी वहिनी लवकर या ना बाहेर. अहो हे बघा आमचा फोटो आलाय पेपरात. काय? लवकर या. अय्या हे बघा. अरे वा, एक काय बातमी आहे ग? वहिनी इंग्रजीत आहे ना, मला कुठे येते वाचायला. इंग्रजीत आहे? हो. मी वाचून दाखवतो. अगं एवढं साधा वाचता येत नाही तुला? भाऊजी वाचा ना. हे बघ इथे लिहिलंय, ओम खानविलकर, बिग बिझनेसमॅन, बिग नेम, बिग कंपनी, व्हेरी गुड बॉय. अरे वा, छान दिसतोय ना. हो ना. पण चेहरा बघा ना, जरा दमलेला, म्हणजे टेन्शन मध्ये वाटतोय ना. वहिनी अहो खूप काम असतं ना त्याला, बघा ना, म्हणून दमलेला दिसत असेल तो. नाही नाही, खरं एवढा मोठा कौतुक सोहळा झालाय, त्या दगदगीत जरा दमला असेल ना. मला फोन दे ना, मी शकूला फोन लावते. हॅलो शकू. हा बोल ना नलू, ऐकते मी तुला म्हटलेलं ना, ओमने लवकरात लवकर त्याच्या घरी जायला हवं. बघ घरी गेल्या गेल्या कशी प्रगती सुरू झाली त्याची. अगं पेपरात फोटो छापून आलाय. हो का? मी नाही पाहिला. थांब जरा 1 मिनिट. अरे या पेपर दे ना जरा. हा बघते मी. हा म्हणजे जरा असा दमलेला दिसतोय, पण आम्हाला सगळ्यांना त्याचं फार कौतुक आहे. खूप बरं वाटलं ग. सुप्रसिद्ध उद्योगपती ओम खानविलकर मद्यधुंद अवस्थेत. खानविलकर ग्रुपच्या चिरंजीवाचे फोटो पहा. नलू, अगं तू बातमी नीट वाचलीयस का? हो. नाही म्हणजे अगं भाऊजींनी वाचली. ते इंग्लिश पेपरात छापून आलाय ना, मला कुठे वाचता येतं. पण एवढं कौतुक केलं त्याचं. नाही ग, काल रात्री ओम बाहेर गेला होता आणि खूप उशिरापर्यंत परत आलाच नाही तो. तर सापडला तेव्हा. काय? मी तुला नंतर फोन करते. हा ठीक आहे शकू. ठेवते. शकू. भाऊजी काय छापून आलंय? ते वाचून दाखवलं ना. तेच काय वाचलं तुम्ही? व्हेरी गुड बॉय. भाऊजी नलू काय झालं? अहो ओमचा फोटो छापून आला आणि तुम्ही वाचा. अगं नलू हे काय? अगं ह्यात लिहिलंय की ओमकार काल दारू प्यायलेला. काय असं लिहिलंय त्यात? ही माझी चूक आहे. माझ्यामुळे झालंय सर. अरे ओम भाई ये करना जरूरी है क्या? अरे मैंने आपको बोला था, आपको सिर्फ सलाह दी थी और आपने वो गलत तरीके से लिया. ये सब गलत है, सब गलत है. प्लीज बंद करो यार ये. ओके रॉकी. अरे आपल्याला हेच करायला लागणार आहे रॉकी. हे बघ, स्वीटूच्या मनात माझ्याबद्दल अजूनही प्रेम आहे आणि ते कायमचं जर घालवायचं असेल तर आपल्याला हेच सगळं करायला लागेल. इट्स ओके. नाही इट्स ओके. हा, शी हेट्स दिस. शी रिअली हेट्स इट. तिला या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार वाटतो. मी काल जे काही केलं त्याचा तिरस्कार वाटतो. सो आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये आता तरी. अरे आवाज तो कम करू ना. नाही ओ अरे काय चाललंय?
ओम काय चाललंय, काय चाललंय हे? काय केलंस तू काल रात्री? पेपर मध्ये छापून येण्यासारखं काय केलंस तू? मला काय करायचं काय नाही करायचं हे कळतं. हो का? कळत असताना तसं 4 लोकात शोभा केली नसतीस आमची. काय बिनसलंय तुझं ओम? काय झालंय तुला? का वागतोयस तू असा? यू डोंट टेल मी का असा वागतोय का तसा वागतोय. ओम तू हे करू नकोस ते करू नकोस. इनफ ऑफ दिस. ओके अरे आय एम माय ओन बॉस. आय विल लिव्ह ॲज आय वॉन्ट टू. इट्स माय लाईफ. ऑलराइट जस्ट लीव मी अलोन. अरे ओम भाई जी, आप बैठे, आप बैठे. अरे काय? अजून एक वाढू? नाही नको. अरे नाही पोट भरलं खरंच ताई. ताई तुम्ही असताना नेहमीच आम्हाला गरम नाश्ता मिळतो खायला. पण तो नाश्ता गरम तुम्ही गार होईपर्यंत तसाच ठेवता. अरे खरंच ना. नाही खरंच पोट भरलं. येतो ताई आम्ही. बर चल. बायको हे यांचं काय? अरे बापरे मला आहे ना. हे बघ हे काय छापून आलंय. अरे 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 ओम खानविलकर एवढं मोठं नाव आहे, एवढा मोठा पैसा आहे. मार्क्स बघ त्याला किती आहे. शी काय छापून आलंय त्याच्याबद्दल. बघितलं काल बघितलंस ना तू काय अवस्थेत तो घरी आला. बर तू तिथे नव्हतीस जिथून आम्ही त्याला उचलून आणलं. काय तमाशा केला त्याने तिथे. खरंच सांगताना सुद्धा लाज वाटते मला. मी जर त्याच्या जागी असतो ना तर मी कोणाला तोंड सुद्धा दाखवलं नसतं माहितीये. शी मोहित, जेव्हा आपण समोरच्याकडे बोट करतो ना तेव्हा उरलेली 4 आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवा. ओम मला भेटला तेव्हापासून श्रीमंत आहे, पण ना कधी त्याला नावाचा माज होता ना पैशाचा. उलट त्याच्या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या दिवशी त्यांनी माझ्या दादांचा जीव वाचवला. आणि मला त्रास होऊ नये म्हणून इतक्या आयुष्य आरामात वाढलेला मुलगा, महालात राहिलेला मुलगा त्या चाळीत जाऊन राहायला लागला. आणि एवढंच नाही, त्या दिवशी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवला. जो माणूस स्वतःपेक्षा जास्त इतरांना किंमत देतो ना तो कधी चुकीचा नाही वागू शकत. झालंय. मला वाटलं चालूच राहील अजून माझा ओम असा निबंध. जरा काय बोलायला गेलं की सतत आपलं ओम ओम. असं करू शकत नाही, तसं करू शकत नाही, असं वागूच शकत नाही. मी काय खोटं बोलतोय? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं स्वतः. आणि हे छापून आलं हे काय खोटं आहे का? नसेल ना, नसेल खोटं, चुकला असेल तो. पण त्याच्या इतक्या दिवसाच्या चांगुलपणा पुढे मला ही चूक महत्वाची नाही वाटत. सरका माझ्यामुळे घडलं का हे सुमन? तुम्ही का उगाच स्वतःला दोष देताय? उगाच नाही सुमन. मला पण शकूकडे गेलो ना तेव्हा मी ओमला खूप बोलले. मी त्याला खूप बोलले म्हणून तो असं वागला असेल. म्हणजे जर स्वीटू बद्दल तुझ्या मनात काही असेल तर ते संपवून टाक, विसर तिला. पण त्यासाठी तुला जे काही करावं लागेल ते तू कर असं बोलले ग मी त्याला. नलू काय बोललीस तू हे? अगं तुला काही कळतं की नाही? जरा बोलायच्या आधी जरा विचार करत जा. नाही नाही अहो काय मला तसं म्हणायचं नव्हतं. हो मी जे काही बोलले ना ते त्यांच्या चांगल्यासाठी बोलले. त्या दोघांचं सगळं चांगलं व्हायला हवं असं मला वाटत होतं. जे जुनं नातं शक्य नाहीये ते विसरायला हवं ना. त्यांनी दोघांनी नवं आयुष्य सुरू करायला हवं असं मला वाटत होतं म्हणून मी बोलले. मला काय माहित होतं की तो असं काहीतरी करून बसेल. नलू ओमकार यांना ओळखत नाहीस का तू? अगं मनाने किती हळवे आहेत ते. आपल्या स्वीटूसाठी त्यांनी काय काय केले विसरलीस तू? कसं आहे माहिती नलू, तुला ना दोघांची नाही, तुला फक्त आपल्या स्वीटूची काळजी. काय काय बोलता तुम्ही? तसं नसतं ना तो ओमकारशी असं बोलली नसतीस तू. आणि समजवायचं होतं तर आपल्या स्वीटूलाही समजवायचं होतं. जर त्या पोरानं आपल्या पोरीचा जीव वाचवला तर त्याचे आभार मानायचे सोडून
तू त्यांच्याशी असं बोलून पर्क करून टाकलंस त्यांना. हे बघा ऐका 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 हे बघा तो पुन्हा असं वागणार नाही. यापूर्वी कधी असं वागलाय का ओम? आणि वय हो त्याचं, या वयात तो असं नाही वागणार तर कधी वागणार? खानविलकर आडनाव आहे हो त्याचं. आणि हे बघा तुम्ही काळजी करू नका. लवकरच आमचं एक प्रोजेक्ट सुरू होतंय. ते प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर त्याला वेळ सुद्धा मिळणार नाही असं वागायला. सो डोंट वरी. आय विल कॉल यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओम ओम काय आहे? अरे असं काय बसलायस तू? रिलॅक्स आई, आय एम जस्ट चिलिंग. ओके, काय बोलतोयस? हा, डायनिंग टेबल आहे हे. अन्न ठेवतो आपण तिथे. पाय काय ठेवतोयस? खाली घे पाय. त्याचं घर आहे, त्याला हवं तसं हवं तिथे बसेल. तू उगाच त्याला उगाच बोलतेय मी? तू काय बोलतेस? या आधी तो तसं कधी वागला नाहीये ना. आता तो असं वागतोय, पण बोलायला नको का? खानविलकर मोठा झालाय तो, आणि खानविलकर आडनाव आहे त्याचं. आडनावातला ऍटिट्यूड थोडं वागण्यात आलं तर बिघडलं कुठे? अगं पण कम ऑन मिसेस खानविलकर, त्याची स्पेस त्याला दे जरा. पेपरात काय आलंय बघितलंयस ना तू? ओम तू काही काळजी करू नकोस. हा, काही झालं ना तरी तुझी ताई आहे हे सगळं सांभाळून घ्यायला. आणि तू काही पहिला श्रीमंत मुलगा नाहीयेस ना ज्याच्याबद्दल असं छापून आलंय. आपल्या सोसायटीत हे कॉमन आहे. दिस इज आवर क्लास. अगं चुकीच्या गोष्टीचं कौतुक काय करतेस तू? माणसाचा क्लास त्याच्या संस्कारांमधून ठरतो, कळलं का? अरे कुठले संस्कार मॉम? काय सतत संस्कार बिंस्कार करत बसलीस? आपण घरात कसे वागतो हे कोणी बघायला येत नाही. आपण चार लोकांच्या मध्ये कसे वागतो, कसे बोलतो ह्याला महत्व असतं कॉर्पोरेट फील्ड मध्ये. आणि आतापर्यंत ओमची इमेज चांगलीच होती. आता पहिल्यांदा असं काहीतरी छापून आलंय, थोडासा धक्का बसलाय त्याच्या इमेजला. त्यात जरी हा बॅड बॉय वाटत असला तरी ती इमेज चेंज होईल. आय एम रिलॅक्स्ड. आय डोंट रिअली केअर लोक काय माझ्याबद्दल विचार करतात, मला विसरतात का नाही. इट्स ऑल राईट. आणि राहता प्रश्न तुझ्या इमेजचा, तर इट्स युअर इमेज, युअर कंपनी आहे. माझा काय संबंध आहे अशी? ओम काय बोलतोयस? मी तुझ्या बाजूने समजावते मॉमला. ताई मी तुला म्हटलंय मला सपोर्ट कर. तुझा मला सपोर्ट असेल नसेल आय डोंट केअर. मला जे हवंय तेच मी करणार आहे. तू तुझ्या ताईशी बोलतोयस एवढं तरी लक्षात ठेव. इट्स ओके मॉम. मालविका, त्याला वागायचं स्वातंत्र्य आधीपासूनच होतं ना, पण असं ताळतंत्र सोडण्याचं नाहीये, कळलं का? तू नको ना मध्ये पडूस यात. त्याचं तो बघेल. मी एवढंच सांगते, मी आई आहे त्याची. हा, तो भरकटत असेल तर मी त्याला समजावणार, कळलं? मला काही कळतच नाही असं काय झालंय अचानक, असं का वागतो? किती उद्धटपणा चाललाय ह्याचा. असं बेशिस्त वागतं का कोणी? मावशी जाऊ दे, तेच तेच पुन्हा आठवून तुम्हाला त्रास होणार आहे. जाऊ दे, सोडून द्या. जे झालं ते झालं. खाऊन घ्या शांतपणे. बसा, खाऊन घ्या. नाहीच आहे, मला भूक नाहीये. मम्मी जी भूख नसेल तो भी खाओ प्लीज. देखो आप मुंबई का टेंशन मत लो. मैं मुंबई से बात करता हूँ ना, शांत हो जाओ. अरे वा, काय ब्रेकफास्ट सुरू वाटतं. वा वा वा. अरे हा, आज पराठे आहेत नाही का? बसतो बरं का मी. ओम, तुला मेथीचे पराठे आवडतात ना? हे घे, शांतपणे खाऊन घे. तुझ्या नवऱ्याला दे, तो खाईल. I have better things to do in my life. I have better choices. I'm famous now. मावशी, चहा नको.
का मावशी असं नका करू. तुम्ही काही खाल्लं नाहीये सकाळपासून, चहा तरी पिऊन घ्या. घ्या. नाही खरंच नको. अरे कळेन असं झालंय ग, का वागतोय असा हो? मी चुकले कुठेतरी, काय चुकले ते कळत नाहीये मला. नाही मावशी, एक मिनिट. मावशी असं काही नाहीये, तुम्ही का स्वतःला दोष देताय? कदाचित काहीतरी वेगळं कारण असेल. असं वागण्याला काही कारण असू शकतं का? मावशी मला असं वाटतंय की मी कारणीभूत आहे याला. म्हणजे मालविका मॅमनी आग्रह केला म्हणून आम्ही इथे राहिलो, हे सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं की मी सतत त्याच्या डोळ्यासमोर असल्यामुळे त्याला त्रास होत असेल आणि त्याला ते दुःख व्यक्त करतात नाही. म्हणजे हा, मला नाही वाटत की हा माज आहे, ही त्याची दुःख व्यक्त करण्याची पद्धत असेल कदाचित. मला नाही वाटत असं. कालपर्यंत शांत आणि संयमी असणारा मुलगा असा व्यक्त होत असेल तर त्याला समजच दिली पाहिजे, किंवा व्यक्त होऊ दिलं पाहिजे. म्हणजे मावशी त्याला त्याचं दुःख व्यक्त करण्याचा पूर्ण हक्क आहे. इतके दिवस तो शांत होता, सहन करत होता, पण आता कदाचित त्याच्याने ते होत नसेल, त्याला कुठेतरी व्यक्त व्हायचं असेल. आणि म्हणून, कारण मुळात असं नाहीये ओम, त्याच्यामुळे मला नाही वाटत की तो फार काळ यात रमेल. म्हणजे 4-6 दिवसात तो सावरेल यातून, असं वाटतंय मला. मला याबद्दल बोलायचं नव्हतं, पण मी बोलतेय. तुझं मोहितशी लग्न झालं, केवढा मोठा धक्का होता तो. तेव्हा वागला का ओम असं? खूप संयमाने आणि शांतपणे घेतलं त्यांनी. आणि त्याचं हे जे काही चाललंय ना, वागणं बोलणं, ते कपडे वगैरे सगळं, हे असे श्रीमंत मुलाचे चोचले मी कधी करू दिले नाहीत त्याला. माणसांचा आणि भावनांचा मान राखणार आहे ओम, नाती जपणार आहे. आज डायनिंग टेबलवर तो जे काय पाय वर करून बसला ना, आई म्हणून मीच हरले. नाही मावशी, आय एम सॉरी आई, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो. पण ट्रस्ट मी हे जे काही करतोय ना, त्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. मी जितका वाईट वागेन कमी स्वीटू पासून लांब जाईन. आणि ही तर सुरुवात आहे आई, अजून बरंच काही होणार आहे ज्याचा तुला त्रास होईल.